स्टँडर्ड मध्ये आलात म्हणून तुमचं सुरुवातीला अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. आज आपण तुमचं गणित मॅथ्सचा पार्ट सुरू करणार आहोत. तर मॅथ्सचं तुमचं पहिलं चॅप्टर आहे बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री. जॉमेट्री म्हणजे भूमिती, जो की गणिताचाच एक भाग आहे. बेसिक कन्सेप्ट म्हणजे मूलभूत संकल्पना. मग ह्या भूमितीमध्ये, जॉमेट्रीमध्ये आपण कुठल्या कुठल्या बेसिक कन्सेप्ट पाहणार आहोत ते पहा. पहिलं आहे पॉइंट. अ पॉइंट इज शोन बाय अ टायनी, टायनी म्हणजे सूक्ष्म, डॉट. एक डॉट देतो आपण. कसं बघा, वी कॅन यूज अ पेन, आपण पेन वापरू शकतो. ऑर अ शार्प पेन्सिल म्हणजे टोक केलेली पेन्सिल टू मेक अ डॉट. असं पेपरवर तुम्ही पेन्सिलनं असं डॉट देऊ शकता तुम्ही, आणि त्याला मग काय म्हणलं जातं, पॉइंट म्हणलं जातं. कॅपिटल लेटर्स ऑफ द अल्फाबेट्स आर युज्ड टू नेम अ पॉइंट, म्हणजे त्या पॉइंटचं नाव देण्यासाठी कॅपिटल अल्फाबेट्स वापरावे लागतात. पहा, मी इथं काढलंय पिक्चर किंवा ही फिगर आहे. याच्यामध्ये हा पॉइंट पी आहे, हा पॉइंट ए आहे. मी इथं पेननं डॉट दिलाय आणि त्याच्या बाजूला त्याचं नाव लिहिलंय. मग हा पण लिहिलंय. मग पॉइंट ए, पॉइंट पी. ही पहिली कन्सेप्ट झाली. दुसरं, लाईन सेगमेंट, ज्याला मराठीमध्ये रेषाखंड असं म्हणतो आपण. मग लाईन सेगमेंट कसा काढायचा असतो बघा. टेक टू पॉइंट्स, दोन पॉइंट्स घ्या, ज्याला की नेम दिलंय ए अँड बी ऑन पेपर अँड जॉईन देम युझिंग रुलर. रुलर म्हणजे पट्टी, म्हणजे दोन पॉइंट्स घ्या आणि जोडा. पहा, इथं मी ए आणि बी हे दोन पॉइंट्स घेतले आणि पट्टीनं जोडलंय. मग त्याला म्हणतो आपण लाईन सेगमेंट. वी गॉट लाईन सेगमेंट. मग आता पॉइंट्स ए अँड बी आर कॉल्ड एंड पॉइंट्स ऑफ सेगमेंट. हे ए आणि बी त्याची टोक आहेत की नाही, म्हणून त्याला एंड पॉइंट्स असं म्हणतात. ओके. आणि इन शॉर्ट, प्रत्येक वेळा सेगमेंट ए बी न म्हणता शॉर्ट मध्ये त्याला काय म्हणतात, इट इज सेग ए बी और सेग बी ए. ह्याला सेग ए बी वाचू शकतो आपण, किंवा सेग बी ए असं सुद्धा वाचू शकतो. ओके. तिसरा पॉइंट बघा, लाईन. लाईन म्हणजे रेषा. हे सगळे जे ह्याचे वर्ड्स आहेत ना, शब्दार्थ, ते तुम्ही तुमच्या रीडर मध्ये लर्न करून घ्या. इफ वी एक्सटेंड लाईन सेगमेंट टू बोथ द साइड्स, एक्सटेंड म्हणजे वाढवणे, वी गेट अ लाईन. पहा, इथं हा एवढा सेगमेंट ए बी आहे, जो की आपण इथं लाईन सेगमेंट म्हणून पाहिला. ते दोन्हीकडे वाढवलं म्हणजे काय झाली, मग लाईन झाली. आणि टू शो एक्सटेंडेड पार्ट, ते दोन्हीकडे जे वाढवलेलं आहे ते दाखवण्यासाठी काय केलं जातं, वी यूज एरोज. दोन्हीकडे आपण बाणाची टोकं काढतो, टू बोथ द साइड्स. आणि मग याला आपण म्हणतो लाईन ए बी किंवा लाईन बी ए, किंवा असं जे नेम दिले ना त्याला लाईन एल सुद्धा म्हणू शकतो. ते मी इथं लिहिलंय पहा. ओके. त्यानंतर हे लाईन इज नेम्ड बाय युजिंग अ स्मॉल लेटर. हे स्मॉल लेटर यूज करायचं. और बाय युजिंग एनी टू पॉइंट्स ऑन द लाईन. त्याच्यावरचे कोणतेही दोन पॉइंट्स घेऊन सुद्धा आपण लाईनचं नेम वाचू शकतो. पहा, फोर्थ पॉइंट, रे. रे म्हणजे किरण. रे इज अ पार्ट ऑफ अ लाईन. लाईनचा तो पार्ट असतो. इट स्टार्ट्स ॲट अ पॉइंट, ते एका पॉइंटला स्टार्ट होतं, अँड गोज एक्सटेंडेड, किती पण पुढे वाढत जातो तो. द स्टार्टिंग पॉइंट ऑफ अ रे इज कॉल्ड इट्स ओरिजिन. बघा, इथं मी हे पिक्चर काढलंय, याच्यामध्ये हे इथं स्टार्ट झालंय. हे पॉइंट ए म्हणजे त्याचा स्टार्टिंग पॉइंट आहे, म्हणून त्याला ओरिजिन म्हणतात. आणि हे रे ए बी असं वाचतात. हे रेचं नेम लिहित असताना
हे ओरिजिन सुरुवातीला लिहायचं आणि पुढचा कोणताही पॉइंटचं नेम त्याच्या पुढे लिहायचं. याला रे ए बी असंच म्हणलं पाहिजे. याला जर तुम्ही रे बी ए म्हणलात तरी ते चुकीचं होऊ शकतं. त्याचा स्टार्टिंग पॉइंट ज्याला की आपण ओरिजिन म्हणलंय ते सुरुवातीला लिहिलं पाहिजे आणि मग पुढचा पॉइंट त्याच्या पुढे लिहायचा. म्हणून हे रे ए बी, पॉइंट ए इज इट्स ओरिजिन. याला जर काय रे ए बी इज नॉट रीड ॲज रे बी ए, ह्याला रे बी ए वाचला तर चुकीचं होईल. फिफ्थ पॉइंट बघा, प्लेन. इन मॅथमॅटिक्स अ फ्लॅट सरफेस इज कॉल्ड अ प्लेन. फ्लॅट म्हणजे सपाट. सपाट पृष्ठभागाला आपण काय म्हणतो गणितामध्ये? प्लेन असं म्हणतो. म्हणजे टेबलचा पृष्ठभाग असतो, तुमच्या वहीच्या पेजचा पृष्ठभाग असतो, पुस्तकाचा पृष्ठभाग असतो, भिंत आहे, हे सर्व जे सपाट पृष्ठभाग आहेत त्याला प्लेन असं म्हणतात गणितामध्ये. द नेम ऑफ द प्लेन इन पिक्चर इज प्लेन एच. हे जे काढलंय ना फिगर किंवा पिक्चर, त्याचं प्लेन एच असं नाव आहे. परत प्लेन ऍक्च्युअली एक्सटेंड्स ऑल साइड्स. हे जे प्लेन आहे ना तो सपाट पृष्ठभाग चारी बाजूनी वाढतो आणि त्यासाठी काय अशी बाणाची टोकं खरं तर वापरली पाहिजेत. पण फॉर कन्व्हिनियन्स, कन्व्हिनियन्स म्हणजे आपल्या सोयीसाठी, फॉर कन्व्हिनियन्स एरोज आर ओमिटेड, वगळून टाकले जातात, ते काढले जात नाहीत. सहावा पॉइंट बघा, पॅरलल लाईन्स. पॅरलल म्हणजे समांतर आणि लाईन्स म्हणजे रेषा, समांतर रेषा. द लाईन्स which are in the same plane but do not intersect are said to be parallel lines. हे काढलेला हा जो, हे जे पिक्चर मध्ये हा जो चौकोन आहे ना ते म्हणजे प्लेन दर्शवतो आणि हे लाईन्स काढलेले आहेत पॅरलल. हे वाढवल्या तर इंटरसेक्ट म्हणजे छेदतात का बघा बरं? नाही छेदत. म्हणून काय म्हटलं इथं? द लाईन्स विच आर इन द सेम प्लेन. प्लेन म्हणजे फ्लॅट सरफेस, पृष्ठभागामध्ये आहेत एकाच, आणि डू नॉट इंटरसेक्ट आणि एकमेकांना छेदत नाही, त्यांना काय म्हणतो आपण? पॅरलल लाईन्स. इथं बघा हे काय आहे? इन पिक्चर कोणत्या लाईन्स काढल्यात आपण? यल आणि यम. लाईन यल अँड लाईन यम आर पॅरलल. इट कॅन बी शोन ॲज. ते कसं लिहितो आपण? लाईन यल, हे जे दोन उभ्या रेखा काढल्यात ना त्याला पॅरलल असं वाचतात. म्हणून काय होतं हे? लाईन यल पॅरलल टू लाईन. सेवन्थ पॉइंट बघा, कंकरंट लाईन्स. कंकरंट लाईन्स म्हणजे एक संपाती रेषा, म्हणजे एकाच बिंदूत छेदणाऱ्या. तेच लिहिलं इथं. when two or more lines pass through the same point. दोन किंवा दोन पेक्षा जास्त रेषा सेम पॉइंट, एकाच पॉइंट मधून जात असतील, दे आर कॉल्ड कंकरंट लाईन्स. त्यांना आपण कंकरंट लाईन्स असं म्हणतो. आणि ज्या पॉइंट मधून ते पास होतात ना त्याला म्हणतात पॉइंट ऑफ कंकरन्स, संपात बिंदू असं म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. हे व्याख्या जी आहे ते परत बघून घ्या तुम्ही आणखीन परत. इंटरसेक्टिंग लाईन्स, त्यानंतरचा पॉइंट आठवा. इंटरसेक्टिंग लाईन्स म्हणजे छेदणाऱ्या रेषा. इफ टू लाईन्स इंटरसेक्ट इन अ पॉइंट. जर दोन रेषा, टू लाईन्स इंटरसेक्ट म्हणजे छेदतात, इंटरसेक्ट इन अ पॉइंट, एका पॉइंट मध्ये छेदत असतील, मग त्यांना दे आर कॉल्ड इंटरसेक्टिंग लाईन्स. त्यांना आपण इंटरसेक्टिंग लाईन्स म्हणतो. द कॉमन पॉइंट इज कॉल्ड पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. इथं जो कॉमन पॉइंट आहे त्याला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन असं म्हणतो आपण. नेक्स्ट नाइन्थ पॉइंट, कोलिनियर पॉइंट्स म्हणजे एक रेषीय बिंदू. हा शब्द आणि त्याचा अर्थ जरी लक्षात घेतला तर तुम्हाला कळेल. कोलिनियर पॉइंट्स, एक रेषीय बिंदू, एकाच रेषेत असलेले बिंदू, एक रेषीय बिंदू. तीच डेफिनेशन आपण कसं सांगतो? 3 or more पॉइंट्स, तीन किंवा तीन पेक्षा जास्त, विच लाय,
लाय म्हणजे असणे, समाविष्ट असणे. ऑन द सेम लाईन, एकाच लाईनवर समाविष्ट असतात, आर कॉल्ड कोलिनियर पॉइंट्स. पहा हे पॉइंट्स एकाच रेषेवर आहेत की नाही, म्हणून त्यांना काय म्हणतो आपण? कोलिनियर असं म्हणतो. 10th पॉइंट बघा, नॉन कोलिनियर पॉइंट्स म्हणजे नैक रेषीय बिंदू, एकाच रेषेत नसलेले. विच पॉइंट्स विच डू नॉट लाय ऑन द सेम लाईन. आता बघा हे यल, एन, एम, एस आहेत का एका लाईन मध्ये? नाही. म्हणून काय मग? पॉइंट्स विच डू नॉट लाय ऑन द सेम लाईन आर कॉल्ड नॉन कोलिनियर पॉइंट्स. मग हे जे पॉइंट्स आहेत ते नॉन कोलिनियर आहेत. नेक्स्ट बघा आता ट्राय दिस मध्ये आपल्याला काय दिलं इथं? ट्राय दिस म्हणजे हे करून पहा. आपल्याला एक पॉइंट दिला आणि त्यातून जाणाऱ्या लाईन्स काढा म्हणलं. पहा इथं पॉइंट दिलाय हा आणि याच्यातून लाईन्स काढा. किती काढता येतील हो? न मोजता येणाऱ्या, इनफायनाइट. An infinite number of lines can be drawn through one point. Through one point. बघा हा एक पॉइंट दिला आणि त्याच्यातून ह्या इनफायनाइट नंबर ऑफ लाईन्स काढता येतात. आणि आपल्याला पुढं सेकंड काय म्हणते बघा, वन अँड ओनली वन लाईन कॅन बी ड्रॉन थ्रू एनी टू डिस्टिंक्ट पॉइंट्स. आपल्याला दोन पॉइंट्स दिले आणि त्यातून जाणारी लाईन काढा म्हणलं, तर किती लाईन्स काढता येतील हो? एकच. म्हणून वन अँड ओनली वन लाईन कॅन बी ड्रॉन थ्रू एनी टू डिस्टिंक्ट पॉइंट्स. डिस्टिंक्ट म्हणजे भिन्न, वेगवेगळ्या दोन बिंदू मधून एकच लाईन ड्रॉ करता येते. ओके, एवढ्या ह्या कन्सेप्ट त्याच्यातल्या तुम्ही बघून घ्या, व्हिडिओमध्ये परत परत पाहून समजावून घ्या. हे तुमच्या सगळ्या क्लास नोटबुक मध्ये यू हॅव टू राईट इट. देन वी विल सी एक्झाम्पल्स ऑन इट. आपण त्याच्यावरची उदाहरणं पुढच्या सेशन मध्ये बघूयात. ओके.